नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर ICDS चा निकाल लागला। 102 पदांसाठीची जाहिरात होती 2024 मध्ये। 70,000 प्लस उमेदवार या एक्झाम साठी पात्र होते, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे। त्यांची जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे। याच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे कॅटेगरी वाईज तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी। त्यानंतर तुमचं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर तुमचं असणार आहे फायनल मेरिट लिस्ट आणि त्याच्यानंतर तुमची असणार आहे नियुक्ती। सो या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। जे विद्यार्थी आता या पुढच्या टप्प्यामध्ये निवड यादीत येतील किंवा प्रतीक्षा यादीतील सुद्धा उमेदवारांनी इथे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे। सो हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्ही अपात्र होऊ शकतात आणि तुमच्या नंतरच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना इथे संधी मिळू शकते। अजून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळण्याचे चान्सेस असे आहेत की काही निवड यादीतले उमेदवार ऑलरेडी वेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, नियुक्त पण झालेले आहेत। सो ते उमेदवार डीव्हीला जर आले नाही तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना इथे डीव्ही साठी बोलवण्यात येईल आणि त्यांना नियुक्ती मिळू शकते। सो या संदर्भात प्रत्येक गोष्टींची अपडेट तुम्हाला हवी असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, प्रत्येक अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल। तो आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ह्या उमेदवारांना कागदपत्र कोणती हवी आहे, लग्नापूर्वी लग्नानंतरच्या नावाचं काय करायचं, विवाहित महिलांसाठी नावात बदल असल्यास काय लागणार आहे, कास्ट प्रमाणपत्र आणि एनजेल कुणाच्या नावाचे हवे, कागदपत्रे नसतील तर काय होईल ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगून टाकलेलं। सो वन बाय वन आपण हे मुद्दे लक्षात घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी आता नवीन जाहिरात आलेली आहे, ऑलरेडी 272 पदांसाठीची जाहिरात आहे। अंगणवाडी सेविकांसाठीचे ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे आलेली। फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। फॉर्म भरला असेल तुम्ही किंवा फॉर्म भरायचा असेल तुम्ही पण मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत असेल तर तुमच्यासाठी ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे फक्त 1999 प्लस GST मध्ये। ज्या बॅच मध्ये तुम्हाला शिक्षक अनुभवी असणार आहे, PDF स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यू आहे। तुम्ही कितीही वेळेस केव्हाही तुमच्या वेळेत लेक्चर्स बघू शकता आणि कितीही वेळेस बघू शकता। त्यानंतर टॉपिक नुसार तुम्हाला टेस्ट सिरीज दिली, एखादा टॉपिकचा अभ्यास करून झाला, तुमचं लेक्चर झालं, समजलं की नाही हे तुम्हाला टेस्ट जर करायचं असेल तर त्यासाठी टॉपिक वाईज टेस्ट दिलेली आहे, विषयानुसार टेस्ट आहे आणि मोफत PYQ म्हणजे IBPS TCS चे मागील क्वेश्चन पेपर मध्ये या एक्झामवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले ते पण आम्ही या बॅच मध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे। ऍपची लिंक आणि बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच तुम्ही जॉईन करू शकता। काही शंका असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे, या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। ही जी जाहिरात आहे फक्त महिलांसाठीचीच होती, 102 पदांसाठी होती। याचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि रिझल्ट नंतर आपण बघितलं तर याला मुलाखत असते का, त्यांची ऍड जर आपण बघितली 7.1 मध्ये 2 नंबरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये सांगितलंय की तुम्हाला मौखिक म्हणजे मुलाखत घेण्यात येणार नाहीये। मग तुमची होणार डीव्ही आहे, पण डीव्ही साठी कागदपत्रे कोणती लागणार आहे त्यांच्याच या ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगतो बघा, एक एक लिस्ट लक्षात घ्या। अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागेल। तुम्हाला 10वीचं मार्कशीट वरती बर्थ डेट असते बघा, ती कन्सिडर केली जाते। दुसरा मुद्दा, वयाचा पुरावा म्हणून सुद्धा सेम तुम्ही 10वीचं मार्कशीट वापरू शकता। त्या संदर्भात तुम्हाला वाटलं तर तुम्ही LC किंवा TC किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा इथे वापरू शकता। तिसरा आहे शैक्षणिक अर्हता, ह्या पदासाठी पदवीधर उमेदवार लागणार होता। सो त्यासाठी तुमच्याकडे शैक्षणिक अर्हतेनुसार तुम्ही जी माहिती प्रोफाईल मध्ये टाकली असेल, 10वी 12वी पदवी किंवा त्याच्यानंतर तुम्ही इतर माहिती जर टाकली असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे। तुमच्याकडे मार्कशीट असेल तरी चालणार आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी चालणार, दोघांपैकी एक लागणार आहे। चौथा आहे, तुम्ही जर मागास वर्गात ज्या कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरला असाल त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट म्हणूया आपण त्याला, ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS मधून तुम्ही बिलॉंग करत होता, EWS मधून फॉर्म भरला असेल तर EWS सर्टिफिकेट लागणार आहे। प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असेल, अंशकालीन कर्मचारी सर्टिफिकेट असेल किंवा अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, आरक्षणाचा
दावा असल्यास या सगळ्या उमेदवारांना ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे फक्त ओपन जनरल साठी लागत नाही, मात्र ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे अशा सगळ्यांसाठी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट इथे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अगदी सिंपल आहे. तुमचं लग्न हो अथवा न हो अशा उमेदवारांनी एक फॉर्मॅट असतो, तुम्ही गुगल करू शकता. नाही मिळालं तर आमचा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांना कॉल करा की तुम्हाला पाठवून देतील. ते प्रिंटआउट घ्यायचं आहे, तुम्ही माहिती भरायची आहे, स्वहस्ताक्षरित करून सेल्फ सर्टिफाईड करायचं तुम्हाला. बाकी कुणाकडून काढायचं नसतं, हे स्वतः बनवायचं असतं. त्यानंतर 10वा आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिनल, ज्याला आपण NCL म्हणतो. आता सगळीच डॉक्युमेंट तुम्हाला खरं म्हणजे अर्ज भरण्याच्या लास्ट दिवसापर्यंतची असावी लागणार आहे. आत्ताची लेटेस्ट नवीन आत्ता काढलेली डॉक्युमेंट चालत नाही. हा फॉर्म तुम्ही ज्या दिवशी भरला किंवा ह्या फॉर्म ज्या ऍडच्या अगेन्स्ट भरलाय, जी ऍड आहे ती ऍड मध्ये फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, त्या डेट पर्यंतची सगळी डॉक्युमेंट लागणार आहे. जी पण डॉक्युमेंट ज्यांना ज्यांना प्रत्येक पर्टिक्युलर लागणार आहे त्या सगळ्यांनाच ह्या लास्ट डेटच्या अगेन्स्ट लागणार आहे. लास्ट डेट काय होती ती पण मी तुम्हाला दाखवतो, त्या डेट पर्यंतचीच लागणार आहे, आत्ताची लागणार नाही. सर मी त्यावेळेस काढलं नाही नॉन क्रिमिनल, आत्ता काढलं चालेल का, नाही चालणार. सर त्यावेळेस मी डोमेसाईल काढलं नव्हतं, आत्ता काढलं चालेल का, नाही चालणार. सर त्यावेळेस हरवलंय, आत्ता नवीन काढलं चालेल का, हरवल्याचं प्रूफ तुम्हाला शो करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शो करावं लागतील प्रूफ, तर आणि तरच तुम्हाला व्हॅलिड ठरवण्यात येईल, अन्यथा तुम्ही अपात्र होऊ शकतात. लक्षात घ्या. दिव्यांगामधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना 40% परमनंटचं सर्टिफिकेट लागतं आणि ते सर्टिफिकेट तुमचं SADM किंवा स्वावलंबन यावरनं काढलेलं असावं लागतं. माजी सैनिकांना रिटायरमेंटचं डॉक्युमेंट लागेल. खेळाडूंसाठी तुम्हाला खेळाडू असल्याचं प्रूफ लागेल, सर्टिफाईड केलं लागेल. तुम्ही एखाद्या गेम मध्ये त्याला बघा फर्स्ट सेकंड थर्ड रँक लागते किंवा तुम्हाला मेडल लागतं, त्याच उमेदवारांना खेळाडू आरक्षण घेता येतं. बरं ते तुमचं सर्टिफिकेट चालत नाही, ते सर्टिफाईड करून घेतलेलं असावं. सर्टिफाईड कुणाकडून करून घेतलेलं असावं, त्या जिल्ह्यांनी आहे तुम्हाला संचालक असतात नेहरू व युवा कल्याणचे, त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. अनाथांचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, महिला बालकल्याण विकासचं असतं. भूकंपग्रस्त असाल त्यातनं फॉर्म भरला असेल ते सर्टिफिकेट लागेल. भूकंपग्रस्तांना तुम्हाला तुमच्या नावावर जरी नसेल पण तुमच्या घरातल्या प्रमुख व्यक्तीच्या नावावर असेल सर्टिफिकेट तुम्हाला चालणार आहे. SSC नावात जर बदल असेल तुमचा तर नावात बदला संदर्भातलं गॅजेट तुम्हाला लागतंय. आता ते गॅजेट त्यावेळेस जरी काढलेलं नसेल, आता जरी काढलं तरी चालणार आहे. गॅजेट आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही त्यावेळेस नसेल काढलंय, आता DVच्या अगोदर काढलं तरी चालणार आहे. मराठी भाषेचा पुरावा म्हणजे काय, तुम्हाला एकतर 10वीला मराठी विषय 100 मार्काचा असावा. जर काही उमेदवारांना नसेल तर त्याचा एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट आत्ता प्रिंटआउट घ्या. आत्ता प्रिंटआउट घेऊन तुम्ही तुमच्या जवळपास जेही कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये मराठी विभाग असेल, मराठी विभागाची HOD आणि त्या कॉलेजचे प्रिन्सिपल यांची साईन सिग्नेचर घेऊन स्टॅम्प घेऊन तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्यानंतर संगणकाचा पुरावा, कम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड. ह्या ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लागणार असेल तर लागेल, नसेल लागेल तरी तुम्हाला पुढे वेळ दिला जातो. आता हे सगळे डॉक्युमेंट सगळ्यांनाच लागणार नाही, काही डॉक्युमेंट काहींना लागतील काहींना लागणार नाही. तुमचा फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही भरलेला आहे, म्हणजे उभं आरक्षण आणि आडवं आरक्षण चेक करून घ्या. तुमच्याकडे प्रोफाईल असेल तर प्रोफाईल चेक करा, PDF चेक करा, त्यात ज्यातून तुम्ही फॉर्म भरला त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आता हे डॉक्युमेंट जे आहेत कधीपर्यंतचे लागणार आहे तर त्यांनी ऍड मध्ये पण मेन्शन केलंय बघा. तुम्ही ऍड जर चेक केली तर त्यामध्ये 4.16 नंबरचा पॉइंट आहे. सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल. आणि दुसरा काय मुद्दा इथे सांगितलं 4.15 कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयीसुविधांचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे. शेवटची दिनांक काय होती फॉर्म भरण्याची, तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला होती बघा, काय सांगितलं त्यांनी बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 14/10 ते 3/11 पर्यंत होता. म्हणजे 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. या डेट पर्यंतच तुमच्याकडे सगळे सर्टिफिकेट लागणार आहे. या डेट नंतरचे सर्टिफिकेट चालणार नाही. शिक्षण असो तुमचं, त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL असेल, डोमेसाईल असेल, EWS असेल, SCBC असेल, याच डेट पर्यंतच व्हॅलिड असावं लागेल. या वर्षातलं कोणतं डॉक्युमेंट चालेल, कोणतं चालणार नाही. ह्या वर्षात कोणते डॉक्युमेंट चालू शकता बघा, ते मुद्दे पण सांगतो. लग्नापूर्वी लग्नानंतरच्या नावात बदल आहे. ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी जर
या प्रोसेसमध्ये पतीच्या नावाचं कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला जर शो करायचं असेल, दाखवायचं असेल, दाखवलं असेल तर तुम्हाला इथे वडील आणि पती ह्या दोघांचे डॉक्युमेंट वापरायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन 1 तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असावं लागतं किंवा ऑप्शन 2 तुमच्याकडे गॅझेट असावं लागतं. आता हे गॅझेट आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही आताही DVच्या अगोदर काढलं तरी चालणार आहे. नावात बदल म्हणजे काय? नावात जर मोठा बदल असेल तर त्यांना काय लागणार आहे? असे उमेदवार आहेत जसं की त्यांचं 10वीचं मार्कशीटच्या नाव वेगळं आहे, 12वी ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट डॉक्युमेंट वेगळे आहेत किंवा काही डॉक्युमेंटवरती एक नाव आहे, काही डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे. या प्रोसेसमध्ये वापरायचे सगळे डॉक्युमेंट विचारात घेता. असं जर असेल तर नावात मोठा बदल असेल तर ह्या उमेदवारांना गॅझेट करणं गरजेचं आहे. हे गॅझेट सुद्धा तुम्हाला आत्ता काढलं तरी चालणार आहे. गॅझेट तुम्हाला 10-11 दिवसात काढून मिळतं. 1200 खर्च आहे. मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला ग्रामपंचायतचं असेल विवाहित महिलांना तेही चालणार आहे. आता दुसरा मुद्दा, नावात जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट लागतं बघा. ॲफिडेव्हिट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर होती, तुम्ही आत्ताही काढलं तरी चालणार आहे. नावात स्पेलिंग मिस्टेकला ॲफिडेव्हिट, बरं मोठा बदल असेल तर तुम्हाला गॅझेट लागतं. कास्ट प्रमाणपत्र आणि एनसेल कुणाच्या नावाचं हवं, हे सगळे तुमचं फादरच्या नावाचंच लागणार आहे, हे पण लक्षात घ्या. आणि त्या 3 नोव्हेंबर पर्यंतच्या डेट पर्यंतच लागणार आहे. कागदपत्रे नसतील तर तुम्ही अपात्र व्हाल आणि अपात्र तुम्ही झाला तर प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार असतील त्यांना मात्र काय इथे प्रतिनिधी उमेदवारांना संधी मिळणार आहे. सो डॉक्युमेंट बद्दल ते काही ऐकून घेत नाही, सो रेडी करून ठेवा. डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला टाका, त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन किंवा माझा नंबर असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देतो. यानंतर जे विद्यार्थी ज्या अंगणवाडी सेविका आहेत तुमच्या मैत्रिणी असेल त्यांनाही कळवा, त्यांच्यासाठी ऍड आलेली 272 पदांची, त्यासाठी रेकॉर्डेड बॅच इग्नाइट अकॅडमीकडनं लॉन्च करण्यात आली फक्त 1999 प्लस GST मध्ये. तुमच्या वेळेत बॅच बघू शकता, किती वेळेस लेक्चर बघू शकता. इथे तुम्हाला PDF नोट्स पण अवेलेबल आहे, सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे, फुल अँड टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे किंवा काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला म्हणजे 8888 99 61 16 ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका आणि विशेष म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.